वृश्चिक राशीच्या जातकांनो, या येत्या गुरुवारी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र गुढीपाडव्याचा मांगलिक सण साजरा करण्यासाठी सज्ज होईल, तेव्हा आकाशातील ग्रह नक्षत्रांची एक अशी अजब आणि दुर्मिळ रचना जुळून येणार आहे, जी गेल्या 11 वर्षांत कधीही पाहिली गेली नव्हती. हा दिवस केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसेल, तर तुमच्या आयुष्यातील एका अनाकलनीय वादळाची चाहूल ठरणार आहे. या काळात स्वयं भगवान भोलेनाथांची एक अशी गुप्त शक्ती तुमच्या अवतीभोवती संचार करणार आहे, ज्याचा तुम्हाला क्षणोक्षणी अनुभव येईल. पण सावधान, ही शक्ती एकतर तुम्हाला शून्यातून राजा बनवू शकते, किंवा तुमची थोडीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटातही ढकलू शकते. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या मानसिक त्रासाचा, छुप्या शत्रूंच्या कारस्थानाचा किंवा आर्थिक अडथळ्यांचा सामना करत होतात, त्या सर्व वेदनांचा आणि कष्टांचा आता शेवट होण्याची वेळ आली आहे. तुमचा राशीस्वामी मंगळ आता प्रबळ होत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात अशा 3 भयंकर मोठ्या आनंदाच्या बातम्या येऊन धडकणार आहेत, ज्याने केवळ तुमचे घरच नाही तर संपूर्ण समाज थक्क होईल. लोक तुमच्या नशिबाचे कौतुक करताना थकून जातील. पण या बातम्यांच्या मागे दडलेले ते रहस्य काय आहे, आणि तुमच्या जीवनाचे चक्र अचानक 180 अंशात कसे फिरणार आहे, हे जाणून घेण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणूनच व्हिडिओच्या शेवटच्या मिनिटांपर्यंतची प्रत्येक माहिती तुमच्या जीवनासाठी मैलाचा दगड ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, नशीब जेव्हा दार ठोठावते तेव्हा ते फार काळ वाट पाहत नाही. तुमची छोटीशी चूक या सुवर्णसंधीला तुमच्या हातातून निसटून देऊ शकते. या व्हिडिओमध्ये केवळ तुमच्या यशाचे मार्गच सांगितले नाहीत, तर अशा काही धोक्यांच्या सावल्या आणि सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत, ज्या ऐकल्याशिवाय तुम्ही पुढे पाऊल टाकलात तर मोठे नुकसान सोसावे लागेल. भोलेनाथांचा हा संकेत तुमच्यासाठी वरदान आहे की परीक्षा, हे सर्व रहस्य आता समोर येणार आहे. जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल आणि येणाऱ्या 7 दिवसांत होणाऱ्या बदलांचे साक्षीदार व्हायचे असेल, तर हा व्हिडिओ एक क्षणही न सोडता शेवटपर्यंत पाहणे अनिवार्य आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या येत्या गुरुवारी गुढीपाडव्याच्या अत्यंत पवित्र मुहूर्तावर तुमच्या कुंडलीत एक असा अंगारक आणि विजय योग तयार होत आहे, जो गेल्या 11 वर्षांपासून सुप्तावस्थेत होता. वृश्चिक राशीवर असलेला शनीचा किंवा इतर ग्रहांचा नकारात्मक प्रभाव आता पूर्णपणे नष्ट होणार आहे. तुमचा आत्मविश्वासाचा तारा आता उदयाला येत आहे. या गुरुवारी आकाशात ग्रहांची अशी काही दुर्मिळ रचना होत आहे, ज्यामुळे देव आदिदेव महादेव स्वयं भगवान भोलेनाथ तुमच्या नशिबाची गुढी स्वतःच्या हाताने उभी करणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी केवळ एका दिवसाचा बदल नसून तुमच्या आयुष्यातील पुढील सुवर्णकाळाची ही एक शक्तिशाली नांदी ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या गुरुवारी पहाटेपासूनच तुम्हाला तुमच्या रक्तामध्ये एक वेगळीच उर्मी आणि ऊर्जा जाणवू लागेल. जणू काही एखादी दैवी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहून तुम्हाला तुमच्या शत्रूंवर मात करण्याची ताकद देत आहे. गेल्या 11 वर्षांत तुम्ही जे काही गमावले किंवा ज्या कामांमध्ये तुम्हाला अपयश आले, ती सर्व कामे आता भोलेनाथांच्या आशीर्वादाने कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देतील. तुमच्या राशीतील ग्रहांचे हे शुभ परिवर्तन तुमच्या जीवनात प्रचंड धाडस आणि सत्ता घेऊन येईल, हे तुम्हाला या गुरुवारी नक्कीच जाणवेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा 11 वर्षांनंतरचा महायोग तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच आणि विजयी मार्ग म्हणून काम करणार आहे. या गुरुवारी घडणाऱ्या घटना तुमच्या भविष्यातील यशाचा पाया रचतील. भगवान भोलेनाथांची ही विशेष कृपा तुमच्या मनातील सर्व भीती दूर करून तुम्हाला मान सन्मान प्रदान करेल. पण लक्षात ठेवा, हा दैवी आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्मावर आणि श्रद्धेवर ठाम राहावे लागेल. या गुढीपाडव्याला नेमकी कोणती 3 मोठी गुपिते तुमच्या आयुष्यात उघड होणार आहेत, आणि भोलेनाथांचा हा संकेत तुम्हाला कोणत्या मोठ्या आनंदाच्या बातमीकडे घेऊन जाणार आहे, हे जाणून करण्यासाठी या भविष्यवाणीच्या पुढील भागांकडे लक्ष देणे तुमच्यासाठी आता अनिवार्य आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा येणारा गुरुवार तुमच्या संपूर्ण घरासाठी एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही मांगल्याची गुढी उभाराल, तेव्हा तुमच्या कुटुंबात एकापाठोपाठ एक अशा 3 भयंकर मोठ्या आनंदाच्या बातम्या येऊन धडकतील, ज्याने घराचे नंदनवन होईल. या बातम्या इतक्या सुखद असतील की गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या घरावर असलेली अस्वस्थतेची आणि तणावाची सावली एका क्षणात नष्ट होईल. यातील पहिली बातमी घराशी संबंधित एखादा मोठा आर्थिक लाभ किंवा वारसाहक्काने मिळालेली संपत्ती असू शकते, ज्यामुळे घरातील आर्थिक चणचण कायमची दूर होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, दुसरी मोठी बातमी
तुमच्या आरोग्याशी किंवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या प्रदीर्घ संकटातून मुक्ती मिळण्याशी निगडीत असेल, ज्यामुळे समाजात तुमचा दबदबा वाढेल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे घरातील मुलांच्या प्रगतीचे किंवा त्यांच्या लग्नाचे अडकलेले कार्य या गुरुवारी मार्गी लागेल. साक्षात भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या घरात एक असे चैतन्य निर्माण होईल की जणू काही साक्षात विजयाची गुढी तुमच्या उंबरठ्यावरच उभी राहिली आहे. या बातम्या ऐकताच तुम्ही आनंदाने झूम उठाल हे मात्र निश्चित. वृश्चिक राशीच्या जातकांनो, करिअर आणि शत्रूंच्या बाबतीत तर हा गुरुवार तुमच्यासाठी विजयादशमीसारखा असेल. गेल्या 11 वर्षांपासून जे शत्रू तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते किंवा जे लोक तुमच्या पाठीमागे कारस्थान करत होते, त्यांचा आता पूर्णपणे पराभव होईल. नोकरीत तुमचा प्रभाव इतका वाढेल की तुमचे विरोधकही तुमच्याशी मैत्री करण्यासाठी धडपडतील. व्यवसायात प्रगतीचे असे काही गुप्त मार्ग आणि नवीन संधी तुम्हाला सापडतील ज्याने तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचे डोळे विस्फारतील. हा काळ तुमच्या जुन्या कष्टांचे फळ मिळवून देणारा एक सुवर्ण क्षण ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्यांचा धमाका घेऊन येईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा एक अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी बनेल. व्यवसायात अचानक मोठे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा ऑर्डर मिळण्याचे संकेत आहेत. नशिबाच्या या रेषा तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहेत, जिथे तुम्ही केवळ आर्थिकरित्याच नाही, तर राजकीय किंवा सामाजिकरित्याही अत्यंत सामर्थ्यवान व्हाल. पण या यशाच्या प्रवासात कोणती एक चूक तुमचे नुकसान करू शकते, हे जाणून घेण्यासाठी या भविष्यवाणीचा शेवटचा भाग पाहणे विसरू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या गुरुवारी गुढीपाडव्याचा मांगलिक सण तुमच्या नात्यांमध्ये प्रेमाचा नवा ओलावा निर्माण करणारा ठरेल. वृश्चिक राशीचे टोकाचे प्रेम या दिवशी अधिक प्रबळ होईल. गेल्या काही काळापासून तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये जे संशय किंवा गैरसमज निर्माण झाले होते, त्या सर्व नकारात्मकतेचा अंत या दिवशी होईल. भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला अधिक सुरक्षित आणि प्रेमळ वाटेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी एखादे प्रबळ आणि प्रभावशाली घराण्यातील नाते या गुरुवारी चालून येऊ शकते. हे नवीन नाते केवळ तुमच्या आयुष्यात आनंदच आणणार नाही, तर तुमच्या सामाजिक प्रगतीसाठीही एक मोठी ताकद ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, नशिबाची ही गुढी उंच उभारत असताना एक सावधानतेचा इशारा लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. यशाच्या या काळात तुमच्या स्वभावात थोडी चिडचिड किंवा बदला घेण्याची वृत्ती येण्याची शक्यता आहे, जी तुमच्या हातात आलेल्या संधींना दूर ढकलू शकते. या गुरुवारी कोणाचाही अपमान करू नका आणि आपल्या गुप्त योजना कोणाशीही शेअर करू नका. तुमची प्रगती पाहून जळणारे लोक तुमच्या विरुद्ध सोशल मीडियावर किंवा समाजात अफवा पसरवू शकतात. त्यामुळे शांत राहून काम करा. नशिबाची साथ मिळत असली तरी घाईत घेतलेले आर्थिक निर्णय धोक्यात टाकू शकतात, हे विसरू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या गुरुवारी तुमच्या यशाला आणि सामर्थ्याला धार्मिक सुरक्षा कवच देण्यासाठी एक विशेष उपाय आवर्जून करा. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि शिवालयात जाऊन भगवान भोलेनाथाला लाल फुले आणि मधाचा अभिषेक करा. त्यानंतर घरी आल्यावर गुढी उभारताना त्यात कडुलिंबाच्या पानासोबत एक तांब्याचा तुकडा किंवा लाल दोरा बांधा, जो तुमच्या घरातील सुरक्षा टिकून ठेवेल. हे उपाय तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून यशाचा आणि शांततेचा नवा सूर्योदय निश्चितपणे घडवून आणतील. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की महाबली हनुमानजीची तुमची सर्व संकटे दूर करावीत आणि शत्रूचा नाश करावा, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महाबली हनुमान लिहायला विसरू नका. श्रद्धा ठेवा, कारण ज्यांच्यावर बजरंगबलीची कृपा असते त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.